श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचा पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी। हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम मानव नीरदस रामानव नीरदस नव 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 नीरद नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि हरे राम दुर्जन संगम हरि 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 जय जय राम राम हरि जय जय राम। शरणागत दीना शरणी देई
शरणागत दीना शरणी देगी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी हरि जय कृष्ण हरे 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 जय हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचन रूप पाहता रूप पाहता सुख झाले सुख झाले सुख झाले तो विठ्ठल माधव बरबा तोहा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावडी म्हणून विठ्ठली यावडी आवडी आवडी तो विठ्ठल सर्व सुखाचे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय। रघुवीर समर्थ जयांचा जनी जन्मनामार्थ झाला। जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की। जने सर्व सुखी असा कोण आहे। कोण आहे। जने सर्व सुखी असा कोण आहे। जगे सर्व सुखी असा कोण आहे। विचारे मना तुझे शोधून पाहे। विचारे मना तुझे शोधून पाहे। मना त्वाचे रे पूर्व संचित केले। मना त्वाचे रे पूर्व संचित केले। तया सारखे भोगणे प्राप्त झाले। जगे सर्व सुखी असा कोण आहे। जगे सर्व सुखी जगे सर्व सुखी जगे सर्व सुखी। जय जय रघुवीर। ज्या ग्रंथामधील हा श्लोक आहे त्या ग्रंथाचं नावच आहे मनोबोध। आपण ते सोपं करण्यासाठी त्याला मनाचे श्लोक असं म्हणायला सुरुवात केली। पण संप्रदायामध्ये दीर्घकाळ जो मोठा आहे तो दासबोध आणि हे छोटंसं जे पुस्तक 205 श्लोकांचं तो मनोबोध याच नावाने अधिक प्रसिद्ध आहे। आणि संतांनी बहुतांशी हे सगळे श्लोक असोत अभंग असोत याची रचना करताना आधी ते समाजात भरपूर फिरले आहेत, अनेक लोकांशी सतत बोलले आहेत, त्याच्यातून समाज मनाचा अंदाज घेतला, मग लिहायला सुरुवात केली। अर्थात त्यांनीच हे बघायला पाहिजे असं कुठं आहे? आपणही जर चौकसपणे आपल्या परिवारात थोडं फिरलो आणि गप्पा मारल्या
या श्लोकातली पहिली ओळ सतत ऐकायला मिळेल. कोणाही मनुष्याशी थोडं मन मोकळं बोलायला सुरुवात केली की तो त्याच्या आयुष्यातली पहिली दुःख सांगायला सुरू करतो. आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणणं सारखं असं असतं, माझ्याच आयुष्यात का. त्याच्या पुढचं तिसरं विधान, तो त्याच्या सुखाशी दुसऱ्याशी सारखी तुलना करत बसतो आणि पुन्हा आपल्यालाच ऐकवतो, ते बघा एवढं सगळं करून ते सुखी आहेत आणि हे सगळं करून मी सुखी नाही, आता काय. साधारणतः सगळ्याच घरांमधली ही 3 वाक्य पक्की आहेत. मलाच हा त्रास का, 1. यांना त्रास का नाही, 2. आणि काही न करता हे सुखात आहेत, मी का नाही. 3 प्रकारांनी सामान्य मनुष्य सतत विचार करत राहतो. तर या मनाला बोध दिलाय की बाबा रे, असं स्वतःची दुःख उगाळण्याआधी किंवा दुसरे सुखी आहेत आणि मी फक्त दुःखी आहे, हा आपला समज दृढ करण्याआधी एकदा मनातल्या मनात विचार कर रे बाबा. कसला विचार कर, जगी सर्व सुखी असा कोण आहे. आता याच्यात 2 पाठभेद आहेत. काही ठिकाणी जनी सर्व सुखी असं पण आहे आणि काही ठिकाणी जगी पण आहे. अर्थात फारसा काही अर्थ बदलत नाही. जगी म्हटलं तर थोडा अर्थ आणखीन व्यापक होऊ शकतो की मी समजा गल्लीतल्या कुत्र्याच्या भयानं भयभीत आहे, तर कुत्रं निर्भय असं वाटलं काय. जग जर म्हटलं त्याला मारणारा चित्ता लांडगा बसलाच आहे, बरं तो निर्भय असं म्हणावं काय, नाही, त्याला मारणारे रानडुकरं बसलीच आहेत. मग ते तरी निर्भय कुठे आहे. जगामध्ये त्यालाही मारणारे हत्ती आहेतच. हत्ती निर्भय कुठे आहे, त्याला मारणारे वाघ सिंह आहेतच. म्हणलं आता इथं तरी थांबा की आपले बुवा, नाही ना. सिंह तरी निर्भय कुठे आहे, आपल्या बायकोला काय घाबरत नाही तो. वाघाला वाघ सुद्धा घाबरतो असा जनावर जगात एकच आहे, एक वाघीण आणि सिंहीण. तसं म्हणाल तर आम्हाला दिसताना आहा हा 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 जंगलाचे राजे, त्यांना माहिती आहेत ते काय राजे आहेत ते. बायकोने एक मुस्कडत मारले की बसतात गप, हे कुठले. म्हणजे जगाच्या दृष्टीनं विचार केला तर एकावर एक मात करणाऱ्या हजारो गोष्टी आहेत. कोणीच अंतिम नाही, कोणीच सर्व काळ निर्भय नाही. मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाला भय आहे, भयाचं दुःख आहेच. हां, आता जनीवर आलो तर थोडं सीमित झालं. साधारणतः अनेक संपत्ती आणि अनेक सुविधा. सुविधा पाहिलं की आपल्याला वाटतं हे सुखी आहेत. म्हणून कुठल्याही क्षेत्रातल्या कितीही मोठ्या माणसाच्या जीवनामध्ये जरा अभ्यासपूर्वक डोकावलं लगेच कळतं, बाहेरून कितीही सोन्याचा मुलामा असला आतमध्ये अनेक दुःख भरलेली असतात. त्यांचा मोठेपणा आहे की ते बाहेर दाखवत नाहीत, पण ते जीवन दुःखाचं नसतं असं नाही. सुविधा म्हणजे सुखी नव्हे. तो एखाद्या वेळी चैनीत असेल, आरामात असेल, म्हणून सुखात असेल याची कोणी खात्री देऊ शकत नाही. फार प्रसिद्ध कथा आहे सुखी माणसाचा साजरा. एका ज्योतिषानं राजाला सांगितलं, राजा म्हणला माझ्याकडे एवढी संपत्ती आहे पण मी सुखी का होत नाही, काय करू. ते म्हणले एखाद्या सुखी माणसाचा सदरा जर तुम्हाला मिळाला तर तो घाला, अंगरखा घालू नका. आता तो ज्योतिषी असं का म्हटला देव जाणे. त्या राजाने सगळी माणसं पाठवली हुडकायला. प्रत्येकाला आधी विचारायचं तू सुखी आहेस का, तर सदरा आणायचा. प्रत्येकाला विचारलं, प्रत्येकजण त्याची दुःख सांगतोच आहे. म्हणजे
15,000 पगार असणारा आता मला परवडत नाही हेच म्हणतोय, 55,000 पगाराचा माणूस ह्याच्यात काय होणार, परवडत नाही हेच म्हणतोय, 5.5 लाखाचं पॅकेज ज्याचं आहे तो हेच म्हणतोय, 55 लाखाचं पॅकेज ज्याचं आहे कसं काय, एवढ्यात काय भागतंय? उत्तर एकच आहे सगळ्याचं, पगार वाढला म्हणून सुखाची प्रत काही वाढेल याची काही शक्यता नाही ना. म्हणून गणित असं आहे, ते सुख शोधतात 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 शोधतात, शेवटी एक हातगाडीवरती इकडची पोथी उचलून तिकडे ठेवणारा हा माल मस्त उन्हात हातगाडीवर आडवा पडून घोरतोय, झोपलाय. अरे म्हणलं हा सुखात आहे. हा हातगाडीवर गादी नाही, उशी नाही, काही नाही, चटई नाही, चादर नाही, फक्त ती बरमुडा हापचड्डी घातलेली, उघडू बंब पोतं टाकलेलं आणि वरती सूर्य तळपत असताना घोरतोय पठ्ठ्या. त्याला उठवला, तुलाच शोधायला पाठवला होता. बापरे, मी काय केलं नाही, चोरी केली नाही, काही केलं नाही, मी आपली पोथी उचलतो साहेबांची. तू सुखी आहेस का नाही? सुखीच आहे. अय मस्तपैकी इकडची पोथी तिकडे ठेवावी, पगार घ्यावा, कांदा भाकरी करावी, खावी, आडवं पडलं की घोरतोय. काय प्रॉब्लेम आहे? सुखी आहे. हा बरं झालं बरं झालं बरं झालं, सुखी आहेस ना तू, सुखी आहेस ना. हो, पटकन दे, सदरा दे, तुझा सदरा दे. कशाला पाहिजे? नाही तो महाराजांना पाहिजे आहे, केवढ्यालाही तू सांगते विकत घ्यायला तयार आहेत. सदरा दे. माफ करा महाराज म्हणला, का मी सदरा घालतच नाही. त्याच्याकडे सदरा ही वस्तूच नाही आहे, असंच आहे. मग सगळ्यांनी राजाला सांगितलं, ज्यांच्याकडे सदरे आहेत ते सुखी नाही आहेत, आणि जो सगळ्यात सुखी आहे त्याच्याकडे सदरा नाही आहे, काय करूया? या अंदाजाने सुखाचा शोध जर घ्यायचा झाला तर जगी सर्व सुखी हा एक पाठभेद, आणि जनी सर्व सुखी असा कोण आहे. म्हणजे राजकारणातला आपण बघतो ना, मुख्यमंत्री आले म्हणजे हा हा काय बडत असतं, पण मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा बरं एक दिवस, घामटं निघेल. एवढ्या तिरशिंगराव माणसांबरोबर हा काय त्याच्याशी तोड देणार. या सगळ्यांच्या शंका ऐकून घ्यायच्या, त्यांची निरसनं करायची, त्याच्यानंतर परत पक्षाच्या बैठकी वेगळ्या, उद्घाटनं वेगळी, पुन्हा विधानसभेत काय बोलायचे त्याचे गृहपाठ वेगळे. हे म्हटलं का जे झोपतात कधी? म्हणजे गेलं तर सिद्धिविनायक काय, प्रभादेवी काय, लालबाग मागं पुढे, असे अक्षरशः 4-4, 6-6 हजार माणसं रांगेत असतात कामाला आलेली. तो एक टेबलवर बसून भरा 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 भरा, तुमचं काय काम, अमुक आहे काम, अमुक ह्या क्षेत्रातलं आहे का, 3 नंबरच्या टेबलला जा. आणि पुन्हा रात्रीच्या वेळेला या सगळ्या टेबलचा आढावा घ्यायचा, मी किती माणसं पाठवली, कोणाकोणाचे अर्ज आले, त्यातले किती सबमिट करण्यासारखे आहेत. ऐको म्हणजे आम्हाला असं वाटतं, हा 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 काय गाडी आहे, हा हा काय AC आहे, हा काय सिक्युरिटी आहे. कसली सिक्युरिटी? सिक्युरिटी म्हणजे आपल्याला शू करायला पण जाता येत नाही, भयानक बंधन आहे त्याने ती. म्हणजे तिकडं गेलं तरी मागं सिक्युरिटी उभा, त्याला पर्याय नाही, तुम व्हायचं ना तुम्हाला ते. तर दिसताना मुकुट आहे पण तो केवढा काटेरी आहे. ते क्रिकेटच्या सगळ्या अनेक खेळाडूंची वैभव आपण पाहतो, त्यांची कौतुकं पाहतो, पण त्या पदाला पोचण्याआधी त्यांनी काय सहन केलं, आणि त्या पदावर गेल्यानंतर सुद्धा त्यांना किती विविध दडपणांना तोंड द्यावं लागतंय. हे जर पाहिलं तर जगी सर्व सुखी असा कोण आहे. आणि याचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समर्थांनीच दिलंय, फक्त दुर्बीण लावून बघायचं. पुढच्या ओळीचं पहिलं अक्षर हे त्याचं उत्तर आहे. कोण आहे विचारी, जो हे सगळं पाहून विचार करू शकतो
तो सुखी आहे. तो नेहमी उलटी टॅली करणार. एका माणसाला वाटलं काय आपला मालक आहे कसा गल्ल्यावर बसतो, कुरुम 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 नोटा मोजत असतो, आपण ते हमाली करत असं. हाय देवा देवा देवा, एक दिवस का होईना मला शेडजी कर. केला शेडजी. आता हे महाराज घेला शेट म्हणून जरीचं धोतर वगैरे घालून बसले, समोर पेढे दिसत आहेत, बर्फी दिसत आहेत, कलाकंद. माणसं विकत घ्यायला आली, गुलाबजाम द्या हो, दिले. देता देता एक शिल्लक राहिला. आता हा खाल्ला तर काय कोणाला कळणार आहे. भगवंतानी हात धरला. काय आहे तू, काय आहेस? शेडजी. शेडजीला हायर डायबिटीस आहे. पाकाचा थेंब सुद्धा प्यायचा नाही. शेडजींकडे कुत्रा आहे. कुत्र्याचं नाव मानाजी पंत. बापरे, एवढं मोठं नाव आहे. त्याच्यासाठी ही पोळी, दूध आणि साखर आणून ठेवलंय. कुस्करून दे त्याला. कुत्र्याला पोळी, दूध आणि साखर. आणि मग माझं ताट भाकरी आणि पालेभाजी, ती सुद्धा कमीत कमी तेलाची, कमीत कमी फोडणीची. शेपूची भाजी केलेली आहे. अरे 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 अरे. तो म्हणाला नको भगवंता, मी हामालाच उभा आहे. अहो तिथे असताना 10-10 भाकऱ्या हाणू शकतो, पाहिजे ती भाजी खाऊ शकतो. बरं हे सगळं प्रकरण रात्री झोपायला गेलं तरी झोपेच्या गोळ्या. आणि त्या गाद्या एवढ्या की त्याच्यावर झोप येईना. मच्छरदाणी लावा. शी, किती वेळा मी याचा निषेध केलेला आहे. अजून मराठी भाषेने हा शब्द बदलला नाही आहे. भाषा मंडळाला पण कळवला हा शब्द बदला. काय शब्द आहे मच्छरदाणी? नॉनसेन्स. अत्यंत वाईट शब्द आहे. फुलदाणी म्हणजे काय? फुलदाणी म्हणजे काय? त्याच्यात फुलं असतात. गुडदाणी म्हणजे काय? ज्याच्यात गुळ असतो. अत्तरदाणी म्हणजे काय? ज्याच्यात अत्तर असतं आणि ज्याच्यात मी असतो. त्याला नाव मच्छरदाणी. या काकाने ठेवलं का नाव? मग ह्यातला मच्छर कोण? अत्तरदाणी म्हणजे अत्तर आत असतं. फुलदाणी म्हणजे फुलं आत असतात. मी ज्याच्या आत असतो त्या तंबूचं नाव मच्छरदाणी. एक तंबू आदमी को मच्छर कर देता है. त्यातला प्रकार झाला असा. मौज ही आहे महाराज. इतकं सगळं करूनही झोप नाही. म्हणजे त्या पैशाने औषध घेता येईल, आरोग्य नव्हे. त्या पैशाने गादी घेता येईल, झोप नव्हे. शस्त्र घेता येईल, धैर्य नव्हे. सुरक्षा घेता येईल, शौर्य नव्हे. ते शेवटी स्वतःच विकसित करण्याच्या गोष्टी आहेत ना. म्हणून ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे? विचारी. जो याचा विचार करू शकतो की प्रत्येकाला दुःख आहे, तसंच माझ्याही वाट्याला आलंय, मलाच दुःख आहे असं नाही आहे जगामध्ये. त्यांनाही उलट ते जितके मोठे तेवढी त्यांची दुःख जास्त आहेत. बरं झालं, तेवढं दुःख सहन करायची माझी ताकद नाही म्हणूनच देवाने बहुतेक मला असा ठेवला. हो, नाही तर तुम्ही ह्या काय टाटा असो ते बिर्ला असो, त्यांची डायरी बघा साहेब. त्या डायरीप्रमाणे तुम्ही जर काम करायला गेलात तर 24 तासामध्ये 4 तास कशी तरी विश्रांती मिळू शकते. हा, बरं झालं मला बिर्ला नाही केलं. दुपारी झोपणार कोण मग? आपल्या अनेक सुविधा घालवायच्या असतील तरच ते शक्य आहे. तेव्हा आपल्या नाशिकचाच प्रसंग आहे तो. आपले गोसावी सर, गोखले एज्युकेशनचे प्राचार्य,
त्यांना जेव्हा पहिल्यांदा ते प्राचार्यपद मिळालं तेव्हा त्यांचं कौतुक करायला स्वतः शंतनुराव किर्लोस्कर, प्रचंड मोठे उद्योगपती भारताचे, त्यांनी कौतुक केलं, सत्कार झाला. तात्यासाहेब शिरवाडकर होते त्या ठिकाणी. त्याच्याही पेक्षा मोठं नाव घ्यायचं तर विठ्ठलरामजी शिंदे होते. आणि गोसावी सरांनीच ती आठवण दिली आहे की शिंदे साहेब इतकंच म्हणाले, तुम्हाला जे वाटलं ती थैली तुम्ही त्या पोराला दिली, झाला सत्कार, त्याला काय पाहिजे विचारा की सत्कार म्हणून. तो आत्ता वयाच्या 22-23व्या वर्षी प्राचार्य पदापर्यंत गेलेला पोरगा, त्याला विचारा की काय पाहिजे. आणि तेव्हा गोसावी सर म्हणतात, काय माझ्यावरती संतांची कृपा की मी किर्लोस्कर साहेबांना मागताना एवढंच मागितलं, मला पैसा नको, देणगी नको, वर्षातून एक दिवस 24 तास मला तुमच्यापाशी राहायची परवानगी द्या. सगळ्यात मोठी दक्षिणा. आणि ते म्हणायचे पुढे 25 वर्ष किर्लोस्करांनी ती पाळली. त्यांचा वर्षातला तो दिवस ठरलेला असायचा. पहाटे 5 वाजल्यापासून दुसऱ्या पहाटे 5 पर्यंत हा माणूस नक्की काय काम करतो ते बघायचे. कशावर उभं राहिलं किर्लोस्कर पण. 80व्या वर्षी सफरचंदासारखा टुकटुकीत म्हातारा, 14 तास ऑन ड्युटी. माणसं म्हणायची, अहो किर्लोस्कर वय काय तुमचं? नॉनस्टॉप 82. मग आता काय थांबा की. दिस इज द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ किर्लोस्कर प्रॉडक्ट. शब्दच काय होता, किर्लोस्करांचं किंवा किर्लोस्कर प्रॉडक्ट हे नाव असलेली वस्तू कशी असते, ती 80व्या वर्षीसुद्धा कशी चालते, हे मी ही जाहिरात आहे. माझ्याकडे बघून लोकांना कळेल किर्लोस्कर प्रॉडक्ट काय असतं. गंमत करायची अशी, कोट असायचा तो इथं असा बो, काहीतरी गंमत करायची. का हो म्हणले, नुसता कोट घातला तर चालत नाही का? हो, आईनं सांगितलं आहे बो लावल्याशिवाय जायचं नाही. 2 अर्थ होतात. बोलावल्याशिवाय म्हणजे कुठे मान सन्मान असेल तर जायचं, उगाच आपलं काहीतरी टेवल्या बावल्या करायला जायचं नाही. बो लावल्याशिवाय, असं बोलावल्याशिवाय असं जायचं नाही म्हणजे आईनं मला शिकवलं आहे. पण हा मुद्दा येणं, एखाद्या अशा उद्योगपतीबरोबर खरंच त्याच्याही डायरीमध्ये 24 तास असतात, माझ्याही डायरीमध्ये 24 तास असतात. त्याच्या 4 कंपन्या होत्यात. माझं भाड्याचं घर बदलता येत नाही. का असं? तर नुसतं भाग्य नाही महाराज, कष्टांमध्ये सुद्धा फरक आहे. तो जेवढा काटेरी मार्ग घ्यायचा प्रयत्न करतो तेवढ्या मार्गावरनं जायचं मी धाडस नाही करत. माझ्या यशाला तो मोठा फीडबॅक आहे. तेव्हा बाबा रे, अनेक मोठ्या लोकांच्याकडे पाहून ते भयानक सुखी आहेत असा उगाच गोड गैरसमज स्वतः करून घेऊ नको. आणि माझ्याच वाट्याला हे दुःख का आलं असं रडत बसू नको. विचार कर आणि स्वतःच्या दुःखाचा दुसऱ्याच्या दुःखाशी तुलनात्मक स्वाध्याय कर. सुखाचा सुखाशी होतो, दुःखाचा दुःखाशी स्वाध्याय कर. तुझ्या आयुष्यातलं हे आलेलं संकट आणि त्याच्या आयुष्यातलं हे आलेलं संकट, तुला ह्यातलं काय जमलं असतं? आणि मग भगवंताला सांगा, हा 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 बरं केलंस देवा, इथं आहेस ते. शेवटचा दृष्टांत की झालं. आज कथानक बरंच मोठं आहे, त्यामुळे आता लगेच थांबतो जरा. माणूस आंब्याचं झाड खाली पाहून छान आंबे खात होता. गडद छाया आम्रवृक्षाची, त्या आम्रवृक्षाच्या छायेमध्ये बसून मस्त आंबे खातोय. मनात म्हणतोय, देवा किती रे तू पक्षपाती. ज्या नारळामध्ये नुसतं अर्धी वाटी पाणी निघतं तो एवढा, आणि ज्याचा रस सोडवत नाही एवढूच. पक्षपाती. जाऊ दे. 4 आंबे खाल्ले, आपले बुवात सावलीमध्ये झोपले. झोप बरी लागतीये तोवर एक आंबा वरनं तुटला.
तो ठप्प दिशी डोक्यात बसला आणि बुवांनी उठून नमस्कार केला. धन्यवाद आंबा नारळासारखा न केल्याबद्दल. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नारळाच्या खाली तुम्ही झोपत नाही, त्याला तशी छाया नाही आहे. नारळाच्या झाडाखाली अशी सावली मिळत नाही की तुम्ही झोपू शकाल. मग देवाला तुझी मेल्या ती काळजी आहे, तुझी भूकही भागवतोय. अशा सावलीत झोपल्यास की डोक्यात पडलं तरी फारसं काही नुकसान होणार नाही. त्यांनी चांगल्यासाठी केलं. हा रडतोय आंबा नारळासारखा का नाही जगी सर्व सुखी असा. असं कोण आहे बाळा? तेव्हा अशी आपल्या सुखाबरोबर सुखाची तुलना टाळावी आणि दुःखाबरोबर दुःखाची तुलना करावी. संकटाबरोबर संकटाची तुलना करावी. आणि असा विचार जर केला तर मी खरंच अतिशय सुविधेत आहे याचा अनुभव घे. आणखीन 2 ओळी आहेत श्लोकाच्या, आणखीन उद्या आपण चिंतन करूया. जने सर्व सुखी असा कोण आहे, जने सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तुझी शोधो आहे, मनात माझे रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जने सर्व सुखी असा कोण आहे, जगे सर्व जगे सर्व जगे सर्व सुखी. जय जय रघुवीर रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की. माझ्यानंतर म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान. इतिहासामध्ये अशा अनेक घटना आहेत की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर अरे अरे असं व्हायला नको होतं असं वाटतं.
पण यापेक्षा आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा यापेक्षा करण्यासारखं जर काही असेल तर एवढंच की पुढच्या जीवनामध्ये ते टाळायचं. कारण इतिहास हा काय फक्त राष्ट्राला समाजालाच असतो असं नाही, व्यक्तीला सुद्धा असतो. प्रत्येकाच्या जीवनाचं एक स्वतःचं म्हणून कुरुक्षेत्र आहेच. मग आपल्या जीवनाच्या कुरुक्षेत्रामध्ये किमान असं होणार नाही अशी काळजी घेण्यापलीकडे काय गंमत आहे. म्हणजे समजा हा पृथ्वीराज चौहान तो दिल्लीवर राज्य करत होता आणि त्याच्यावरती त्या महम्मद घुरीनं किती वेळा 13 वेळा स्वारी केली. जेव्हा तो शत्रू दिल्लीला येऊन भिडायचा तेव्हा हे युद्ध करायचे. यापेक्षा आता तो तिथून निघूच नाहीये, यासाठी आपणच अरबस्थानात घुसूया असं त्याच्या मनात का नाही आलं. आता नाही आलं एवढंच त्याचं उत्तर आहे. बरं, नाही आलं त्याच्या मनामध्ये, अरबस्थानातच जाऊन त्याला संपवून टाकू म्हणजे परत परत यायला त्रास नको. कारण तुम्ही जरी घुरीचा पराभव केलात तरी तुम्ही त्याचा पराभव करीपर्यंत तो जो भारताचा विनाश करतो त्याचं गणित कसं मांडायचं. प्रत्येक वेळेला 13 वेळा हेच झालं म्हणजे लक्षावधी लोकांच्या कत्तली, लक्षावधी गावांची उजाड होणं, लक्षावधी स्त्रियांचं शीलहरण होणं, हजारो गायींच्या कत्तली होणं, हे तर झालंच ना. तुम्ही शेवटची लढाई जिंकलात, तो शरण आला, मला दया करा म्हटला, तुम्ही दया केली, परत गेलात, परत चालून आला, परत एवढे लाख मारलेच ना त्यानं. हे परत परत आपल्या देशाला त्रास नको म्हणून आपलाच एक. बरं, तुम्ही जिंकलेले असताना तुम्हाला अरबस्थानात शिरायला काय त्रास आहे. पण असं का नाही त्यांच्या मनात आलं. याच्यावर चर्चासत्र घेऊन काय होणार, हेच उघडत बसायचं. असं यायला पाहिजे होतं, हो त्याने असं करायला पाहिजे होतं, हो हे करायला, हो पुढं. हा महाराष्ट्रातला रामदेवराय राजा एवढं छान दौलताबादला राज्य करत होता. आता राज्य करतोयच म्हटल्यानंतर दिल्लीमध्ये एवढी धुमशाम चालली आहे, मथुरेमध्ये एवढ्या सगळ्या स्वाऱ्या चालल्या, द्वारका एवढी वाटोळं करते, तुझ्यावरती येणार नाही का. आधीपासून तो सगळा गटबंधन छान केलं असतं दक्षिणेतल्या राजांचं तर जमलं नसतं का. नाही, अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात शिरला तेव्हा महाराज जागे झाले. दिल्लीपर्यंत आपले गुप्तहेर नको का ठेवायला. असं आता रामदेवराजेंनी का नाही केलं. ह्याच्यावर चर्चासत्र घेऊन काय करूया. आपल्याला इतिहास फक्त फॅक्ट कळू शकते, असं असं झालं होतं. आता हे वाईट झालं असं वाटतंय का. हो, तुझे गुप्तहेर चालू ठेव. शिवाजी महाराज याच्यावर चर्चासत्र घेत नाहीत. शिवाजी महाराज का शिवाजी महाराज होतात ते इतिहास हे यांनी केलं नाही म्हणून पराभव झाले. चला मग मी माझ्या हिंदवी स्वराज्याचं पहिलं बलकट काय करेन, गुप्तहेर खातं. सैनिकी क्रियासुद्धा नंतर आहे, आधी मला गुप्त भेद समजला पाहिजे, शत्रूचा प्रत्येक भेद. सिंदूर ऑपरेशनचं कौतुक करताना एक विसरू नका, विमानं गेली, योद्ध्यांनी बॉम्ब टाकले, आतंकवाद्यांचे तळ नष्ट झाले, हे कौतुकच. पण याच्या आधीची एक स्टेप आहे, तिथं तो अड्डा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं. ते जे गुप्तहेर खातं काम करतं, अमुक ठिकाणी तो अड्डा आहे हे मुळात लोकेट करणं, टाकणं हे सैनिकाचं काम आहे. पण तो पत्ता काढणं हा मधला इंटेलिजन्स ब्युरो कोणालाही कळू दिलेला नाही मोदी सरकारने. नाही तर 300 स्थळ उद्ध्वस्त केलेत महाराज, 3-4 नाही आहेत ते. ह्या 300 आतंक स्थळांची माहिती कशी मिळवली, भयंकर गुलदस्त्यात आहे. पण यांचं कौतुक अधिक आहे, टाकणाऱ्यांचं तर आहेच, वादच नाही. पण तुम्ही आधी मला नेम दिलात तेव्हाच तो टाकता आला ना. तेव्हा शौर्याचे ते गुप्तहेर डोळे आहेत. आता पृथ्वीराजाला ते नाही अक्कल आली, रामराजाला नाही अक्कल आली, इतिहासाकडनं त्याला अक्कल आली नाही हे फक्त एकदा म्हणायचं आणि पुढं निघून जायचं. आपण अक्कल आपली चालू ठेवायची. याच्यावर चर्चासत्र घेऊन काही होऊ शकत नाही. अर्थात एवढं सगळं अक्कल येऊन सुद्धा आजही फार काही सगळ्यांना अक्कल अशातली गोष्ट नाहीच आहे.
मग जेवढ्यानं आहे तेवढी जागी करण्याचा आपण आपला प्रयत्न करायचा. दुसरं तुम्ही तरी काय करणार आणि मी काय करणार. म्हणून इतिहासातल्या काही गोष्टी अरे 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 असं व्हायला नको होतं, नको होतं. झालं आता काय करणार, झालं, पुढे होऊ नये असं बघू आपण. त्यातला हा प्रकार स ग म प ग ग रे सा रे ग ग प ग प ध ध प ग रे सा रे ग सा रे सा द प ग प द प रे. महाभारत काळामध्ये शूरसेन नावाचा मोठा यादव राजा, या शूरसेनाला 2 मुलं झाली. एकाचं नाव वसुदेव म्हणजे कृष्णाचे वडील आणि दुसरी मुलगी झाली कुंती. कुंती वसुदेवाची बहीण, कृष्णाची आत्या. पण आता ही कुंती घरामध्ये दिसामासानी मोठी होती आहे. अशा वेळेला कुंती भोज नावाचा एक मित्र भेटायला आला. तोही राजाच होता. कुंतीच्या वडिलांचं नाव शूरसेन. शूरसेन यादवाची ही मुलं. भेटायला आला कुंती भोज नावाचा राजा. आणि तेव्हा ही कुंती हातामध्ये चेंडू घेऊन अंगणामध्ये पळत पळत खेळते आहे. इतक्या मोठ्या वयाची आहे साधारण. आणि अशा वेळेला त्या कुंती भोजाने खूप दुःख व्यक्त केलं. तुला 2-2 अपत्य, मला एक पण नाही रे. आणि तेव्हा शूरसेन म्हणाला, चल ही मुलगी तुला दिली. म्हणजे साधारणतः हे आपले खरे आई वडील नाहीत हे कळू शकतं. अशा वयात ती दत्तक गेली. आता कोणतीही मनातली गोष्ट ती सख्या आईबापाला जितक्या मोकळेपणाने सांगू शकेल असं म्हणूया, शकतेत असं नाही. आजही मुलं अगदी सख्या आईबापांशी सुद्धा नाही पुरेसं नीट बोलत. हा दुःखाचा विषय आहे. आता असं नाही आपण बोलत, पण एखाद्या वेळी बोलू शकली असती असं आपण म्हणू. पण जेव्हा त्याला कळतच आहे हे नाहीच आहेत माझे खरे आई वडील, याचं दुःख दूर करण्यासाठी मला बाबांनी इकडं पाठवलंय, तेव्हा निश्चितच ती त्या घरामध्ये जरी वाढत असली तरी दुजा भाव घेणं, तितकं आईवडिलांपाशी मोकळं न होऊ शकणं, ह्या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत. कोणाचाच कुठला दोष आता देता येत नाही. असं त्या शूरसेननं करायला पाहिजे होतं का? आपण जास्तीत जास्त काय म्हणू शकतो की दत्तक विधान करायचंच असेल तर ते किमान त्या पोरांना कळत नाही तेव्हाच होऊन गेलेलं बरं. पुढे शहाणं होण्यापलीकडे ह्या कथानकातनं काय करणार आपण? झालं, ती गेली तिकडे. कुंती भोज राजा सुद्धा अतिशय धार्मिक, अनेक ऋषी मुनींचं आगत स्वागत अभ्यागतांचं पूजन असं करणारा. दुर्वास नावाचे ऋषी आले, त्यांचं अत्यंत उत्तम आतिथ्य त्यानं केलं आणि या आतिथ्यामध्ये या कुंतीनं त्यांना मदत केली. या ऋषींना
अनेक वेळेला अशी भविष्य समजतात की आपली सेवा करणाऱ्या माणसाचं उत्तर आयुष्य काय आहे आणि त्या उत्तर आयुष्यामध्ये त्याला कशाची गरज लागू शकते. त्यांना एक विशिष्ट नेत्र आहेत. आणि म्हणून या कुंतीच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वासाने असा आशीर्वाद दिला की तुला मी एक आवाहन मंत्र देतो. हा आवाहन मंत्र म्हणायचा फक्त, आणि मग मनातल्या मनात ज्या देवतेचं आवाहन केलंस त्या देवतेच्या प्रभावाने तुला पुत्र होईल. त्या देवतेच्या प्रभावाने तुला पुत्र होईल. आता हे ऐकणारी कुंती आहे ती 10 ते 12 वर्षाची. तिनंही ते तेवढ्याच मस्करीमध्ये घेतलं. झालं काही पूजन झालं, दुर्वास गेले. आणि साधारणतः एक विशिष्ट वयानंतर आता मूल होईल अशी शरीराची शक्यता निर्माण झाली. तिच्या मनामध्ये कुतूहल आलं, बघूया का ग मंत्र म्हणून. लग्नच नाही झालेलं तिचं. असा थोडासा अल्लडपणा मनात येणं, हे पुन्हा तिच्या 14व्या वर्षाला तिला अल्लडपणा का आला असा प्रश्न आपण कसा विचारणार. तिचं वय ते आहे. तिनं आपल्या सखीला बरोबर घेतलं, प्रवासासाठी म्हणून बाहेर पडली. आणि तिथे कुतूहलापोटी, अल्लडपणापोटी, जिज्ञासेपोटी आवाहन मंत्र म्हटला आणि सूर्याचं ध्यान केलं. सूर्याचं ध्यान केल्यानंतर त्या ध्यानावस्थेमध्ये सूर्याचं दर्शन झालं. ध्यानावस्था संपली आणि काही काळात लक्षात आलं गर्भ राहिला आहे. आता मात्र घाबरली. ती गंमत म्हणून परीक्षा बघायला आत गेली होती, पण मैत्रीण म्हणाली आता असं नाही काही करता येणार. मग शेवटी ती तीर्थाटनाची यात्रा 1 वर्षासाठी लांबली. कारण ती आईबाबांना येऊन सांगू नाही शकत आहे. कारण तिला माहिती आहे हे आपले सख्खे आईवडील नाहीत, ते आपल्याला अशा अल्लडपणाला कितपत समजून घेतील मलाच माहीत नाही. मी काय धाडस करू त्यांच्यासमोर जायचं. अशा रीतीनं गंगेच्या किनारीच तिनं या सूर्यपुत्राला जन्म दिला. आणि साधारणतः आपल्या सखीला असं सांगितलं की याचा त्याग करणं भागच आहे, कारण मला ह्याला घेऊनच नाही जाता येत आहे. तर साधारणतः या गंगाकाठी जनवस्तीजवळ कुठे आहे याचा अंदाज घे. म्हणजे मग आपण सोडलेला तो पुत्र, ती पेटी, ती टोपली त्या लोकांच्या हाती लागेल अशा ठिकाणी आपण जाऊ. मग तिनं त्या मुलाला पेटीमध्ये घालून नायगारा नावाच्या दबदबात ठेवलेला नाही. आणि हे सगळे तपशील आहेत महाभारतात. हा शोध घेतला की असा कुठला गंगेचा काठ आहे की जिथे सतत अनेक माणसं येत जात राहतात, जिथला प्रवाह अत्यंत शांत मंद आहे, आत उतरून माणसं आंघोळ करतात, तिथेच कपडे धुवायला आलेले असतात, गर्दी असते सकाळच्या पहाटेच्या वेळेला. असा साधारण घाट कुठला, त्याच्या आसपासच राहायचं. आणि तो घाट लक्षात घेऊन टोपलीमध्ये घालून त्या सूर्यपुत्राला बरोबर साधारणतः ते टोपलं घरंगळत गेलं तर ते त्या काठाच्या आसपासच्या कुठल्या तरी चिखलात रुतलं पाहिजे, लोकांच्या दृष्टीला पडलं पाहिजे. हा अंदाज घेऊन तिनं सोडलं. तिचा अंदाज खरा ठरला. ते चिखलात अडकलं आणि तिथे कौरवांच्या साम्राज्यातला जो राजा, तात्पुरता का होईना पण राजा धृतराष्ट्र, त्याचा सारथी तिथे आला होता. काही स्नान अन्निकासाठी आला होता. सारथी, रथ चालवणारा, पुढे बसतो तो सारथी, मागे उभा असतो तो रथी, असं महाभारतातलं वर्णन. पुढे सारथी
आणि त्याचं नाव पण मजेशीर आहे. त्याचं नाव अधिरथ. अधिरथ नावाचा सारथी. त्यानं ते सकाळचं सगळं आम्ही करताना ते अशी विचित्र पेटी पाहिली. चिखलात अशी पेटी, हे काय प्रकरण आहे? पटकन पाण्यात उडी मारली. ती पेटी ढकलत ढकलत इथपर्यंत आणली. उघडलं ती, ऐगो लेकरू, अनाथ सापडलेलं मूल राजाचं. म्हणून त्यांनी पहिला मान म्हणून त्याला, पण धृतराष्ट्र म्हणला माझे आधी 100 आहेत. म्हणून तो त्याच्याकडे सांभाळण्याच्या दृष्टीनं राहिला. आणि मग तो त्या अधिरथ नावाच्या सारथ्याचा मुलगा म्हणून कार्यरत आहे. सगळ्या गोष्टीकडे पाहताना फक्त एकच वाक्य म्हणता येतं, अरे अरे असं व्हायला नको होतं. बस. कुंतीच्या अल्लडपणाला दोष देता येत नाही. सोडणं या प्रक्रियेला दोष देता येत नाही. मग तिनं काय नरड्याला नकलून मारून टाकायचं होतं त्याला? बरं, एवढा शोध घेऊन आता कोणाच्या तरी तो हाती लागलाय हे पाहून ती परत गेली. म्हणून तर तिला पुढे दुःख झालं, का त्याला नक्की माहिती आहे तो कुठे आहे. आयुष्यभर तिला माहिती आहे तो. नको होतं व्हायला. बस. यापेक्षा याला दुसरं काही उत्तर आपल्याकडे नाही. आणि म्हणून हा सूर्यपुत्र हा कर्ण या नावाने या अधिरथ नावाच्या सारथ्याकडे वाढत आहे. एक विशिष्ट वय झाल्यानंतर पाठशाळा सुरू झाली. आणि पाठशाळेमध्ये कौरव आणि पांडव हे दोनही राजपुत्र जिथे शिकतात तिथेच सर्व शिक्षणाची व्यवस्था धृतराष्ट्रानं मान्य केली, सन्मान्य केली. तेव्हा साधारणतः आपल्या मनामधलं जे एक घट्ट वाक्य असतं, सतत त्याच्यावर अन्याय झाले. यातल्या सतत या शब्दाला आपण किती पकडता येणार आहे ते बघा. ठीक आहे, जन्म याला हळहळण्यापलीकडे काही उत्तर नाही आहे. आणि टॅलीच करायचं झालं तर मग कृष्णजन्म कसा आहे? कारण कुठलं का असे ना, आई त्याला सांभाळू शकलेली नाही, टोपल्यात घालून दुसरीकडे पोचवायला लागला. दोन्हीच्या कथेमध्ये मूल तत्व एकच आहे. पण आई तू मला सांभाळला नाहीस आणि मला तिकडं सोडलास म्हणून काय आई आहेस का भिताड आहेस? आईशी असहाय्यत आहे, त्याला काही पर्याय नव्हता. देवकीला शक्य नाही आहे मला सांभाळणं. कुठल्याही तरी कारणाने देवकीला ते शक्य नाही आहे, मला दुसरीकडे राहणं भाग आहे. म्हणजे मी खरं वसुदेव नावाच्या एका यादवातल्या राजवंशातला मुलगा असताना माझी ओळख गवळी म्हणून राहणार. कृष्णाने कर्णाला हे सगळं नंतर सुनावलं की हे जे तुझ्या डोक्यात आहे बघा, माझ्याच आयुष्यात का हो असो, पण माझ्याही आयुष्यात हेच झालं. तो दुसऱ्यांच्या आयुष्यात असं झालंय का बघतच नाही, स्वतःच रडायचं फक्त. बरं, याही पलीकडे जाऊन मला गोकुळात राहायला लागलं, मला शहरी शिक्षणाचा किंवा म्हणजे सांदीपनींकडे जाऊन शिकायचा वेळ हे 16व्या वर्षानंतर सापडलं. याच्या भाग्याने त्याच्या 8व्या वर्षापासून त्याला गुरुकुल मिळालं. बरं, त्याला कुठेही शाळेमध्ये एंट्री नाकारलेली नाही. फीचा विषयच नव्हता पूर्वी. आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की अर्जुनामध्ये आणि कर्णामध्ये वयाचं अंतर किती असेल. हा कुंतीचा पहिला पुत्र. याच्यानंतर कुंतीचं लग्न झालंय ह्या पांडुराजाशी. नंतर पांडुराजा हे दुर्वासाला माहिती आहे. पांडुराजा प्रजोत्पत्ती करू शकत नाही अशा संकटात राहणार, म्हणून हिला तो आधीच वर देऊन ठेवला. मग ती म्हणाली नवऱ्याला, तुम्ही काळजी करू नका, आवाहन मंत्रांनी हे काम होऊ शकतं. तर आवाहन मंत्रांनी पहिल्यांदा धर्मराज, समजा कर्णाच्या जन्मापासून एक 4 वर्षांनी तिचं लग्न झालं असं आपण धरलं. त्याच्यानंतर पहिला झाला तो युधिष्ठिर, त्यानंतर 2 वर्षांनी होईल तो भीम, त्याच्यानंतर 2 वर्षांनी होईल तो साधारणतः अर्जुन असेल.
म्हणजे यांच्या बेसिकली 4 वर्ष आधी आणि पुढे गेलेली एक 5 वर्ष, अगदी मिनिमम सरासरी 10 वर्षाच्या अंतरात दोघं आहेत. म्हणजे जेव्हा अर्जुन 10 वर्षाचा असेल तेव्हा कर्ण 20 वर्षाचा आहे. टॅली करताना एज कॅटेगरी बघायला पाहिजे ना, कोण कुठल्या वयात आहे आत्ता. तो बरोबर कमीत कमी 10 वर्ष मोठा आहे. खरं पाठशाळेमध्ये असताना कर्णाची मैत्री पांडवांबरोबर अधिक व्हायला हवी होती, कारण दोघंही अनाथ होते. पण का झालं नाही ते लक्षात आलं नाही. ती मैत्री अधिक झाली ती कौरवांशी झाली. एखाद्या वेळे त्याच्यामागे हाही दृष्टिकोन असू शकतो की सांप्रत हंगामी राजा धृतराष्ट्र आहे, उद्या धर्मराज राजा होईल का नाही माहीत नाही, यांना धरून राहिलं तर सगळं ठीक आहे. इथपर्यंत ही सगळं मान्य करूया आपण. आता एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे जायचं की पुढचा ज्या कालखंडामध्ये आपण म्हणतो की दुर्योधनाचा तो परममित्र झाला, तर आपल्या भारतीय शास्त्रामध्ये मैत्री या शब्दाचा अर्थ समोरचा जे हो म्हणेल त्याला आपण हो म्हणायचं, याला आपल्याकडं मित्र म्हणत नाहीत. तो जर चुकत असेल तर असं नको ना वागू, तो माझा दोस्त आहे ना असं सांगणं हे मित्राचं मित्र म्हणून कर्तव्य आहे. जेव्हा दुर्योधन सांगतो मित्रसभेमध्ये की भीमाच्या गदा युद्धाचा सगळा त्रास संपवायचा असेल तर मार्ग एकच आहे, आपण सगळे म्हणून भीमाला विष घातलेले लाडू खायला घालू. याच्या पुढे मित्रांनी काय बोललं पाहिजे की दुर्योधना, दिस इज नॉट द वे. आपण आपल्या क्वालिटीनं मोठं व्हावं ही काय पद्धत आहे. आणि हे करणार नसेल तर आय एम नॉट विथ यू, एक मैत्री. अगदी माझा रोजचा जरी गाण्याच्या बैठकीतला मित्र असेल आणि तो म्हटला आज मी विस्की पिणार आहे, मग आपलेवणी मैत्री कशी निभवावी. विस्की पिणार आहेस का, बघतो थोडीशी पिऊन तुझ्याबरोबर. नाही मी येणार नाही तुझ्याबरोबर, तू किती अगदी माझा लंगोटी यार असू दे. आणि मी पण सांगेन नको ना पिऊ रे, त्याने त्याच्या विना काय नडले, मस्त गवती चहा पिऊ. हाय मेलेनो, हाय कंबक तूने पी ही नाही, गवती चाय तो पिऊ. मैत्री म्हणजे तो दारू प्यायला बसलेला असताना मी त्याच्याबरोबर पिणं ही मैत्री. ही मग लाचारी झाली, ह्याला मैत्री नाही म्हणता येत. का तर दुर्योधनाला पकडून ठेवला की माझ्या सुविधा कायम राहतील यासाठी चल विष घालूया का, विष घालूया. आणि दुर्दैवाने कर्णाच्या बद्दल आपण इतिहास जाणून घेताना कादंबरीचा वापर जास्त करतो आणि त्याच्यामुळं गणित चुकतं की मुळात व्यासांनी काय लिहिलं आहे माहीतच नाही. काय झालं महाराज लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतातच मध्यंतरीच्या काळामध्ये एक मोठी लाट आली. कसली लाट, तर भारतीय संस्कृती नष्ट करण्याचं व्रत घेणारी एक लाट आली. शत्रूंनी या सगळ्यांना मोठी सहाय्य केली. मग संस्कृती कशाने नष्ट होते, तर या संस्कृतीनं जे आदर्श मानले असतील त्यांची निंदा करा, आणि या संस्कृतीनं असं असू नये असं ज्यांच्याबद्दल म्हटलं असेल त्यांची कौतुक करा. की ज्या योगे कृष्णावरच्या श्रद्धा कमजोर होतील आणि कर्णाचं कौतुक वाढेल, भीमाच्या श्रद्धा कमी होतील आणि दुर्योधनाचं कौतुक वाढेल, पांडवांच्याबद्दल श्रद्धा कमी होतील आणि धृतराष्ट्राबद्दल दया उपजायला सुरुवात होईल. अशा रीतीनं भारताच्या सगळ्या संस्कृतीची तोडमोड करा, प्रसिद्धीची जबाबदारी आमच्यावर. रामावरची श्रद्धा कमी करायची आणि नाशिकसारख्या रामचंद्र जिथे राहिले होते त्या ठिकाणच्या आसपासच्या प्रांतामधल्या सेना, रावण सेना आजही आहेत. आणि ह्या सगळ्या रावण सेनांना पोचणारे प्रचारक, त्यांचे खर्च करणारे सगळी वरची जी माणसं भारतीय संस्कृतीला संपवण्याचं व्रत आतून घेऊन बसली आहेत.
सगळं काम करतातच आहेत. पुन्हा एकदा मीही हे उघडत बसणार नाही, कारण हे उघडून काहीच होत नाही. हे असं आहे, याला काय पर्याय आहे? पर्याय हाच आहे, आपण आपल्याकडनं किती बरा प्रचार करता येईल तेवढा करावा. आता याही उपर त्या मूर्खांना तसंच व्हायचं असेल तर कोण हाडवणार? आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची तलवारच आहे प्रत्येकाकडे, करा. तेव्हा शाळेमधला जो प्रसंग आहे, पोपटाचा डोळा फोडण्याचा प्रसंग, सगळ्यांना पाठ आहे, तो प्रसिद्ध आहे की द्रोणाचार्यांनी नेमबाजीची परीक्षा घेतली. त्याच्यामध्ये झाडावर एक पक्षी ठेवला आणि त्याच झाडाच्या फांद्यांवर अनेक दागिने, शालूशेले, पक्वान्न असं सगळं ठेवलं. आणि मग प्रत्येकाला विचारायचं, या झाडावर तुला काय काय दिसतंय? त्यांनी इतर सांगितलं की नापासच, आपण इथं आलोय कशासाठी? पक्षाचा डोळा फोडायला. आणि अर्जुनाने मग तर सांगितलं, मला हा फक्त डोळा दिसतोय. त्यांनी बाण चालवला. पण या नापास झालेल्या मुलांमध्ये व्यासांच्या महाभारतामध्ये कर्णही नापास आहे. आता हे कादंबरी करायला मान्य नसल्यामुळे त्यांनी त्या कादंबरीत थापा मारल्यात की तेव्हा कर्णाची आई आजारी होती आणि तो घरी गेला होता. आता दुर्दैवाने आमच्या हातात पहिली कादंबरी येते, तो घरीच गेला होता म्हणून परीक्षेला बसला नाही. तो परीक्षेला बसून नापास झाला ही हिस्ट्री आहे. आणि मग कादंबरीकाराची प्रतिभा पुढं काय सांगते? तो रात्री आला कुठनं? आईकडून. आणि त्याला जेव्हा कळलं की अर्जुनाचा सगळीकडे उदो चाललाय, त्यांनी काय केलं, तेव्हा असा चिडला, अरे काय अर्जुनाला येतो काय धनुष्यबाण चालवायला? मला पण येतो. म्हणून त्यांनी दुर्योधनाला उठवला, बघ मी काय चालवू शकतो. कारण तो पक्षी अजून तिथेच होता झाडावर. खोटा होता ना तो, पण मुळात खोटा पक्षी ठेवला होता, तो तिथेच होता. आणि मग त्या कर्णाने स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि एकाच वेळेला धनुष्यातनं 2 बाण सोडले आणि त्या पक्षाचे 2 डोळे फोडले. कुठल्या महाभारतात लिहिलं हे? याला व्यासांचा आधार काय? व्यास जाऊ त्रिज्या, याला आधार काय? बरं, समजा चुकून माकून मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे असं जर सिद्ध करायचं असेल तर हे द्रोणाचार्याने दाखवलं पाहिजे. दुर्योधनाला दाखवून तो काय मार्कशीट बदलणार आहे? रात्री येऊन जागं कोणाला करायला पाहिजे? ओ द्रोणाचार्य, यांना 1 नंबर देऊ नका, मी करून दाखवतो. पण द्रोणाचार्यानं का नाही उठवलं? याचं उत्तर कादंबरीकडे नाही. कारण मुळात ही कथाच इतिहासात नाही. आणि अरे अर्जुनालाच येतं असं आहे काय? मला सुद्धा येतं. हे वयाच्या फरकामध्ये बघा जरा. म्हणजे एखादा 20 वर्षाचा माणूस जर म्हणत असेल, अरे 10 वर्षाच्या पोराला येते, याच्यात काय कौतुक आहे? मला पण येतं. मी 20 वर्षाचा असताना हे मला सुद्धा येतं, जे त्याला 10व्या वर्षी येतं. मला जे 20व्या वर्षी येतं ते त्याला 10व्या वर्षी येतं, याच्यात काय कौतुक आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, यात काही कौतुक नाही आहे. अजून एक जो प्रसंग विचित्र आहे, जो की द्रोणाचार्यांनी या सगळ्या मुलांची परीक्षा बघण्यासाठी जसा पक्षी खोटा केला होता तशी एक खोटी मगर केली होती, पाण्यात ठेवली होती. आंघोळ करताना नाटक करायचं, माझा पाय मगरीनं पकडला, मला वाचवा. आणि असं द्रोणाचार्यांनी मला वाचवा म्हणून रडायला सुरुवात केली आणि सगळे भीष्मांच्याकडे पळत सुटले. आजोबांना बोलवूया, यांना सोडवायला. या सगळ्या पळालेल्या लोकांच्या यादीमध्ये पुन्हा व्यासांच्या महाभारतात कर्णाचं नाव आहे. आणि अर्जुन मात्र न पळता फक्त किनाऱ्यावर येऊन त्यांनी धनुष्य घेऊन फाट 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 बाण मारायला सुरुवात केली. द्रोणाचार्यांना आनंद झाला, थांब बाळा, मगर खोटीच आहे, तुम्हाला जी शस्त्र शिकवली आहेत त्याचा काही उपयोग आहे का हे बघण्यापुरतीच परीक्षा होती. म्हणजे त्या स्वतःच्या हातात पिस्तूल असताना पोलिसला बोलवायला चाललेला हा जो काही विद्वान आहे माणूस.
गोळी नको, दस्ता तर मारा डोक्यात. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकरण असंच आहे. आणि आता अन्यायाचं जिथे कारण सांगतात तो मी प्रसंग सांगतो. 10 वर्षाचं शिक्षण सगळ्यांचं पूर्ण झालं. आता जेव्हा पांडव 20 वर्षाचे आहेत, म्हणजे अर्जुन 20 वर्षाचा आहे असं आपण धरून चालू, तेव्हा दुर्योधनाच्या बरोबरीनं असणारा कर्ण साधारण 30 वर्षाच्या घरातला आहे. आणि मग प्रत्येकाला आपापली कला सादर करण्याची परवानगी मिळाली. की भाला युद्धाचं काय कौशल्य शिकलास युधिष्ठिरा, दाखव. गदायुद्धाची काय कौशल्य शिकला भीमा, दाखव. दुर्योधना, दाखव. धनुर्विद्या काय शिकला अर्जुना, दाखव. कर्णा, दाखव. दाखवून झाली. नीट महाभारत वाचा. कला प्रदर्शन करायला कर्णाला परवानगी नाकारलेली नाही. परवानगी केव्हा नाकारली की कला प्रदर्शन झाल्यानंतर त्यांनी मागणी केली की मला अर्जुनाशी द्वंद्व करायचं आहे, तिथे नकार दिला. त्याला त्याची जी काही कला सादर करायची होती ती सादर करायला कोणीही बंधन केले, किंबहुना त्यांनी उत्तम तऱ्हेनं सादर केली. त्याचं कौतुक झालं. व्यासांच्या महाभारतातलं मी पान काढून देतो तुम्हाला. म्हणजे अधिकार नाकारलेला नाही, संधी नाकारलेली नाही. पण जेव्हा तो म्हणाला नाही मला अर्जुनाशी आता द्वंद्व करायचं आहे, तेव्हा द्रोणाचार्यांनी उत्तर दिलं ह्याला मी परवानगी देऊ शकत नाही. कारण समारंभ आहे कला दर्शनाचा, समारंभ आहे कला दर्शनाचा, समारंभ आहे कला दर्शनाचा. ना युद्धी कुणा कुणा जिंकण्याचा, ना युद्धी कुणा कुणा जिंकण्याचा. जरी द्वंद्व भावे असे रे मनात, जरी द्वंद्व भावे असे रे मनात, तरी तेची होते समान कुळात. समारंभ आहे कला दर्शनाचा, समारंभ आहे कला दर्शनाचा, समारंभ समारंभ आहे समारंभ. इथे नकार आहे. पण याचं कारण थोडंसं लक्षात घ्या. कारण द्वंद्व या शब्दाचा अर्थ कळला काय? द्वंद्व या युद्धातल्या प्रकाराचा अर्थच असा असतो की ते द्वंद्व दोघांपैकी एक जण मेल्याशिवाय थांबत नाही. कुस्ती वेगळी, झुंज वेगळी आणि द्वंद्व युद्ध वेगळं. द्वंद्वयुद्ध खेळायची मला परवानगी द्या म्हणजे इथं आता मी तरी मरतो नाही तर अर्जुन तरी मरतो, हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे साहेब. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात चला याला तरी मारून टाक नाही तर तू तरी मर, हा अशी स्पर्धा येईल का करता? द्वंद्व म्हणजे काय समजलं? एक मी तरी मरायचं नाही तर दुसऱ्याला तरी मारायला टाकायचा. हो. आणि अलीकडं नवरा बायकोने एकत्र जे गाणं म्हणायचं त्याला द्वंद्वगीत म्हणतात. हो. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव, काही शब्द आहे मेरे. द्वंद्वगीत, युगुलगीत म्हणा. त्यामुळे मग गाणं तसंच घ्यायला लागतं ना. तुझा गळा माझा गळा दाबू दोघांचा गळा, काय गायचं का बा. आणि मग त्यांनी असं सांगितलं नाही बाबा
जर द्वंद्व करायचं असेल तर त्याला समान कुळ पाहिजे. बरं, असं द्रोणाचार्य का म्हणाले? तुम्ही सांगा उत्तर. द्रोणाचार्य असा नियम होता म्हणून म्हणाले. आणि समजा चुकून आपण असं म्हटलं की तेव्हा द्वंद्व करायची परवानगी दिली असती तर काय झालं असतं? तर लक्षात ठेवा, तो दिवस कर्णाचा पुण्यतिथीचा झाला असता. याचं कारण, या शिक्षणाच्या कालखंडापर्यंत ब्रह्मास्त्र अर्जुनाचं शिकून झालं होतं, ते कर्णाला तेव्हा येत नव्हतं. जन्ममरणाचाच प्रश्न असेल तर ब्रह्मास्त्र चालवायला परवानगी होती. जे अस्त्र तुला येतच नाही ते अस्त्र समोरच्याला येतही म्हटल्यानंतर कोण मूर्ख द्वंद्व सांगेल? पण पुष्कळशा वेळेला चांगल्या चांगल्या गुणी माणसांच्या मनात सुद्धा असूया अशी त्रास देते. मी पण धनुर्धर आहे, अर्जुन पण धनुर्धर आहे, त्याचं कौतुक मला सहन होत नाही. तोही आहे ना, हे पण गायक आहेत, मी पण गायक आहे, माझ्यापेक्षा गाता आहेत का? पेटीस बिघडून ठेवतो यांची. मग हे जे सारखं डोक्यात येतं, काय गरज आहे याची? ते पण छान गातात, मी पण छान गातो. असूया. आता मी द्वंद्वच करतो, जंगी सामना. आणि इथे एक विचित्र वाक्य आहे, दुर्योधनाने म्हटलेलं, व्यासांच्या महाभारतातलं ते वाक्य सांगतो. ते किती घाण आहे तेही सांगतो, आणि त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायला पाहिजे आपली अपेक्षा पण सांगतो. जेव्हा दुर्योधनाने मध्ये येऊन तोंड घातलं, द्रोणाचार्य तुम्ही त्याला का नाकारता? द्वंद्व करायचं असेल तर कुल समान पाहिजे. हा राजपुत्र आहे, हा सारथी पुत्र आहे, असं होऊ शकत नाही. सारथी पुत्रांना राजपुत्रांबरोबर द्वंद्व खेळायला जा असं तुम्ही लोकसभेमध्ये ठराव करा, राज्यसभेत पारित करा. पुढच्या वेळेला मी नाही म्हणणार नाही. आता मी तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचा फक्त वाहक आहे. हे अशी कॉन्स्टिट्यूशन आहे, तर मी काय करू? दुर्योधनाने त्याच्या पुढची कडी केली, तुम्हाला कुळ समान पाहिजे ना, मी अंग देशाचं राज्य आत्ता कर्णाला अर्पण करतो. तो आता राजा आहे, हाही राजा आहे आणि तोही राजा आहे. अंग देशाचं राज्य आत्ता अर्पण करावं या पदावर दुर्योधन आहेत काय? म्हणणं ठीक आहे. आणि दुर्योधनाने सुद्धा हे जे म्हटलं आहे ते कर्णावरच्या प्रेमापोटी नव्हे, अर्जुनाचा कोणीतरी प्रतिस्पर्धी त्याला त्याच्या धंद्यात मिळाला आहे. त्यामुळे तो साधारणतः शत्रूचा शत्रू तो मित्र या नात्याने त्याला पकडणार आहे. बरं, एवढं कळू नये इतके राजकारणामध्ये आपण पागल नाही होत की दुर्योधन आपल्यावर एवढा का फिदा आहे. राज्य देतो, मुळात राज्य दुर्योधनाचं नाही, धृतराष्ट्राचंही नाही, तो हंगामी राजा आहे. एखाद्या राज्याचं असं दान करायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय हे करता येत नाही. आणि अशा सगळ्या बेकायदेशीर वाक्यांना आपण असं रूप दिलंय. काय दुर्योधनाचं औदार्य, काय त्या कर्णाचं मित्र प्रेम. हे म्हणजे औरंगजेबानी जशा जहागिरी द्याव्यात, औरंगजेब अच्छा आम्हाला जहागीर पाहिजे, कुठली? संगमेश्वरची पाहिजे. हो का? संगमेश्वरची? तिथं राज्य कोणाचं आहे रे? म्हणजे संभाजी महाराजांचं आहे. संभाजी महाराजांच्या राज्यात आहे. हो, मग दिली. याच्या बापाचं काय जाणार आहे? हो, दिली म्हणजे काय, तुझं राज्य आहे का? उद्या आपले आम्हाला शनिवारवाडा द्या, दिला तुम्हाला. बघा माझा औदार्य काय, शनिवारवाडा काय, त्याची वीट सुद्धा तुझ्या मालकीची नाही का? उगा आपलं काही ढांक्याचं. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की हा सारथ्याचा मुलगा आहे म्हणून फक्त द्वंद्व नाकारलं, त्याला राजा होण्यापासून कुठं नाकारला? मग जातीवर्ण जो नाकारायचा आणि म्हणून दुखवटा मानायचा असेल तर सगळे गुण असून जातीवर्ण राज्यापासून दूर राहिलेला विदुराला सगळ्यात जास्त त्रास झालाय. तो या सगळ्या गुणांनी संपन्न असून राज्यावर बसत नाही का? तुमचे कॉन्स्टिट्यूशन विचित्र आहे, दासीपुत्राला देत नाही. इथे सारथी पुत्र असून त्याला राजा करू नये असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. मग बेरीज का नाही सांगत?
राज्यावर बसवण्यासाठी कोणाचाही विरोध झाला का? द्रोणाने केला का विरोध? नाही केला. भीष्माने केला का विरोध? नाही केला. पांडवांनी नाही केला. सारथी होऊ शकतो राजा. माझी चांगली संधी नाकारली. फक्त मरायची संधी नाकारली साहेब तुमची आम्ही, का तुम्ही द्वंद्वात मेला असतात. तुमची मरायची संधी नाकारली, पण तुम्हाला आयुष्यभर राजा म्हणून राहायची संधी मान्य केली. हे सगळं डोक्यामध्ये असताना पुढचं गणित मांडा. तरी पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याच्या कटात तुम्ही सहभागी असता. आणि पांडव जेव्हा त्या वनवासातून प्रगट झाले, द्रौपदी स्वयंवराला हे सगळे जण आले. लक्षात घ्या, सगळ्या स्वयंवरामध्ये आलेले सगळे राजे हे लग्नासाठीच आलेले असतात असं नाही. अनेकांना भेटीगाठीसाठी सुद्धा आलेले असतात, कारण त्याच स्वयंवराला कृष्ण पण आलेत. ते काय लग्न करण्यासाठी आलेले नाहीत. या निमित्तानं सगळ्या राजवाड्यांबरोबर परत एकदा भेटी होतात, असे आलेत. आता आपल्या महत्वाच्या प्रसंगाची शहानिशा केली पाहिजे. कर्णाला चिडणं स्वाभाविक आहे. का? द्रौपदीने त्याचा अपमान केला. काय अपमान केला? ती म्हणाली, सूतपुत्राला मी वरणार नाही, म्हणजे सारथ्याच्या मुलाशी मी लग्न करणार नाही. जरा परत एकदा स्वाध्याय करा. समारंभ कसला होता? स्वयंवराचा. स्वयंवर या शब्दाचा अर्थ काय? स्वयं, तिनं आपणहून नवरा निवडायचा. मग तिनं आपणहून नवरा निवडायचा या मुद्द्याला जर सहमत होऊन आपण आलोय, तर मला हा नवरा नको हे म्हणायचं तिला अधिकार नाही. म्हणजे तू नाही म्हटलीस तरी मी तुझ्यावर जबरदस्ती करणार, हे माझं प्रेम. असं कसं प्रेम असेल? बरं, याच्या आधी महाभारत मी वाचलेला असल्यामुळे सांगू शकतो की द्रौपदी लग्न मंडपामध्ये आली. त्याच्यानंतर दृष्टद्युम्नाने म्हणजे तिच्या भावाने पहिलं प्रास्ताविक केलंय, स्वागत केलंय. आणि त्या प्रास्ताविकातच त्याने आधी सांगितलंय, तो जो पण लावलेला आहे, धनुष्य ठेवलं आहे, खाली पाण्याचं प्रचंड मोठं पात्र आहे, मासा आहे तो वरती छतावर असलेल्या चक्राला कुठेतरी आहे, पाण्यात बघून माशाचा डोळा फोडायचा आहे. निश्चितपणे स्पर्धा आहे. पण दृष्टद्युम्नाची पहिलीच शब्दावली अशी आहे, राजपुत्र म्हणून आम्ही ज्यांना ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांनी या ठिकाणी हा पण पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यांनी पहिलीच कॅटेगरी लावली होती, स्वयंवराचा नवरा या नात्याने राजपुत्र म्हणून आम्ही ज्यांना ज्यांना बोलवलंय, कृष्णाला तुम्ही पण पास करा यासाठी बोलवलेला नाही, तुम्ही या असं आमंत्रण पत्र आहे. दोन निमंत्रण पत्रिकांमध्ये फरक आहे. उत्सवाला या आणि जेवायला या असा दोन पत्रिकांमध्ये फरक आहे. तुमच्याकडे कुठली पत्रिका आहे? बरं, याचा अर्थ हा नव्हे की ज्याला नाकारला त्यांनी आता हिची फजिती करावी 10 लोकात जाऊन. जाऊ दे, तिला नसेल करायचं लग्न, भगवान तेरा भला करे, चलो आपण दुसरं स्थळ बघू. बरं, इथं कर्णाचं लग्न झालेलं नाही असं नाही, त्याची आधी 2 लग्न झालेली आहेत. तेव्हा या बोलण्याला व्यवहारामध्ये तरी अपमान म्हणत नाहीत. म्हणजे आपण कशाचं समर्थन करतो? स्वाभाविक आहे हो कर्ण तिच्यावर चिडणं, तिची फजिती करणारच तो. तिनं नाही का नाही म्हटलं त्याला? आपण तिनं का नाही म्हटलं? तर मुळामध्ये या सगळ्या राजपुत्रांची सगळी कामं चाललेली असताना अजून स्पर्धा ओपन टू ऑल डिक्लेअर व्हायच्या आत तो उठलाय. तर तिला अधिकार आहे स्वतःचा. तो नाही बाबा, ए बाबा तुला येत असेल तू नको करू, मला नको आहे, हा मला नको आहे. आणि पुन्हा द्रौपदी तिचं फेसबुक अपडेट ठेवत नसेल कशावरनं? की जिला कळतंय की या माणसाला शिक्षणाचीही परवानगी मिळाली आहे, हा राजाही चांगला होऊ शकलाय, पण हा उगाच अकारण पांडवांना जाळायचं आहे का, चला मी तुम्हाला मदत करतो, पांडवांना विष घालायचं आहे का, चला मी तुम्हाला मदत करतो. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्याचं जर बॅक रेकॉर्ड प्रॉब्लेमॅटिक असेल तर अशा सदगुणी माणसाचं करू काय लोणचं?
जो इतक्या क्रिमिनल केसेसमध्ये आहे, मागच्या काही कारण नसताना एवढ्या क्राईममधला माणूस आहे, आणि दुर्दैवाने हा तर्कसुद्धा मान्य न करता पुढच्या काळात लोकगीतांमध्ये जांभूळ आख्यान नावाचं एक वग आला किंवा एक सादरीकरण आलं, ते जागतिक स्तरावर गाजलं, पण तद्दन खोटं. की त्याच्यामध्ये मूळ कल्पनाच अशी की द्रौपदीला कर्णाबद्दल अभिलाषा झाली आणि तिला त्याच्याबद्दल अभिलाषा झाली, म्हणून मग कृष्णाने परीक्षा घेण्यासाठी म्हटलं की हे जांभूळ ते परत झाडाला चिकटवून दाखव वगैरे. यातली कसलीही कथा महाभारतात लिहिलेली नाही. मुळात कर्णाबद्दल द्रौपदीला आकर्षण व्हायची सुतराम शक्यता नाही, कारण हे सगळं बॅक ऑफिस दृष्टद्युम्नालाही माहिती आहे आणि तिलाही माहिती आहे. आणि याचा डूक त्याने किती धरला आहे तुम्हाला सांगतो. याचा डूक किती धरला की जेव्हा या पांडवांना द्यूत खेळायला बोलवलं आणि द्यूतामध्ये हरली द्रौपदी, दुर्योधनाचं समाधान झालं होतं, मला सगळी संपत्ती जिंकता आली इथे, पण द्रौपदीला सभेमध्ये खेचून आण हे वाक्य कर्णाचं आहे. तो तोंडावर सांगतोय, स्वतःमध्ये कुठली ताकद असते. दुःशासना तुझा. बरं, इतकंही करून दुःशासनानं जेव्हा द्रौपदी आणली तेव्हा ती आपली दासी झाली आहे. तिच्या अंगावर वस्त्र ठेवणं किंवा न ठेवणं हा आपला अधिकार आहे. दुःशासना, ओढ तिच्या अंगावरचं वस्त्र. ही वाक्य कर्णाची आहे, दुर्योधनाची नाहीत. आता त्याच्या मृत्यूबद्दल किती बादल्या पाणी काढून रडायचं सांगा. मुळात डाव तुम्ही जिंकलेला नाही, तो शकुनीने जिंकला होता. जिंकला असलाच तर तो दुर्योधन आहे किंवा तो धृतराष्ट्र आहे. पण बोलताना आता ही आपली दासी झाली आहे, तुम्ही त्याच्यात नाही यात दासी होण्यामध्ये. आणि समजा तिनं लग्नात नकार दिला असेल तर 10 लोक देखत तिचे कपडे फेडले जावेत, ही भावना यावी मनात माणसाच्या. आणि ही ज्या माणसाच्या मनात भावना येते त्याला नायक स्थान भारतीय संस्कृतीनं द्यावं. की तिथं माझी कशी फजिती केली, तुझे कपडेच उतरवतो आता भर सभेत. या बुद्धीला समर्थन करण्यासारखं काही राहिलं आहे काय आता. किंबहुना दुःशासन किंवा दुर्योधन जरी म्हणाला असता वस्त्रोड, एक वेळ दुर्योधन काहीच बोलत नाही. दुर्योधनाने फक्त एकच नालायकपणा केला, तो आपण पाहिला की त्यांनी आपली मांडी उघडी करून दाखवली भर सभेत द्रौपदीला, म्हटलं माझ्या मांडीवर बैस. तेही हिडीसच प्रकार होता. याच्याही पलीकडे जाऊन तिच्या अंगावरचं वस्त्र ओढ, हे कर्णाची वाक्य आहेत, महाभारतातल्या कर्णाची वाक्य आहेत. आणि हे म्हणणं त्यांनी स्वाभाविक आहे असं आपलं मत आहे काय. का तर लग्नाच्या वेळेला त्याला नाही म्हटलं होतं. एक मुद्दा आणि एक अखेरचा मुद्दा घेऊन आज थांबतो. कर्णाचे अजून 4 प्रसंग शिल्लक आहेत, उद्या सांगणार. महत्त्वाचे 4 आहेत, खूप ढिगाणी पडलेत. एक नेहमीचा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे की त्याच्या अंगावर जन्मतःच कवच होतं आणि शेवटच्या युद्धात तो का हरला, तर म्हणले त्याची कवच कुंडल काढून घेतल्यामुळे तो हरला. तर आता कवच कुंडल असताना तो कसा लढला ते आपण बघूया. त्यामुळं आपलं वाक्य कुठे टिकणार तेही बघूया. द्रौपदी स्वयंवराला जेव्हा सगळे आले तेव्हा कवच कुंडल धारीच तो होता. जेव्हा तपस्व्यांमध्ये अर्जुन बसला होता तो पुढे आला. तपस्व्यांमधला अर्जुन पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा ज्या मुद्द्यावरनं मगाशी वादंग झालाय तो मुद्दा परत नाही येता का बा. या दृष्टीनं दृष्टद्युम्नाने द्रौपदीची संमती विचारली आहे.
आम्हाच्या वेळेला विचारलं, त्यांच्या वेळेला का नाही विचारलं? मग महाभारतात विचारली आहे की चालेल नाही यांनी उचललेलं. किंबहुना त्याला पाहूनही द्रुपदाचा मनातला विश्वास पक्का आहे की एवढ्या आत्मविश्वासाने येईल तर तो धनंजयच येणार आहे. त्यांनी कठीण पण लावलाय, तो मुळात अर्जुनाला प्रगट करण्यासाठीच लावलाय. अर्जुन आपला जावई व्हावा हे द्रौपदीच्या जन्माआधीपासून त्याच्या डोक्यात आहे. भलत्या माणसाला ते जमणारच नव्हतं. जेव्हा सहमती घेतली गेली तेव्हा त्याला संधी दिलेली आहे. संधीमध्ये त्यांनी त्या संधीचं सोनं केलं, पक्षाचा डोळा त्या माशाचा डोळा फुटला इथपर्यंत मान्य आहे. पण हेही इतरांना मान्य झालं नाही म्हटल्यावर पांडवांव्यतिरिक्त इतर असलेले समस्त राजे आपल्या सैन्यासह एकत्र झाले आणि त्यांनी मांडवावर हल्लाबोल केला. अशा वेळेला द्रौपदीला त्या मांडवातून आपल्या घरापर्यंत नेण्यासाठी एकटा अर्जुन आता रथावरती उभा होता. आणि दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, भीष्म, द्रोण, अश्वत्थामा एवढ्या योद्ध्यांच्या सकट असलेली सेना त्यांनी पराभूत करून मागे हटवली आहे. आणि तो द्रौपदीला घरी घेऊन गेलाय. म्हणजे कवच कुंडल असताना आणि त्याच वेळेला दुर्योधन, दुःशासन, अश्वत्थाम्यासारख्या वीरांची मदत असताना सुद्धा तो विजयी झालेला नाही. याचा अर्थ तो पराक्रमी नव्हता असं कोणी म्हटलेलं नाही. तो पराक्रमी होता, तो विक्रमी होता, इतर राजांच्या पेक्षाही मोठा असेल तो. पण सतत आपल्याकडे जो अट्टहास केलाय की तो अर्जुनापेक्षा मोठा होता पण तुम्ही त्याला मोठं म्हणत नाही का? तर तुम्ही अर्जुनाच्या पक्षाचे आहात. अर्जुनाचा कुठला डोंबल्याचा पक्ष संपला तो पक्ष. आपण काय होत, आपण कुठल्या पक्षाचे आहोत? तर त्याचं उत्तर एकच आहे, सत्यशोधक. आपण विद्यार्थी आहोत, सत्यशोधक आहोत आपण. की कवच कुंडल असताना कर्ण 3 वेळा हारलेला आहे. याची आणखीन एक प्रसंग आठवण देतो. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली होती. काय मागितली गुरुदक्षिणा? तर द्रुपद नावाच्या राजाचा पराभव करा, त्याला बंदी करून माझ्याकडे आणा. द्रुपद राजावरती स्वारी करून कोण कोण गेलं? हे सगळेच गेले होते. म्हणजे 100 कौरव होते, त्यांच्याबरोबर तर आणखीन सैन्य पण होतं मदतीला. या सगळ्या सैन्याबरोबर कर्ण, अश्वत्थामा होते. इथे भीष्माचार्य, कृपाचार्य आले नाहीत. हे विद्यार्थ्यांची द्यायची दक्षिणा आहे. एवढं सगळं सैन्य, एवढे सगळे मित्र असताना द्रुपदांनी यांचा पराभव केला, अशीच कथा आहे. कवच कुंडल असताना कर्णाने असं कधीच म्हटलं नाही बाकी 100 कौरवांची गरज नाही, गुरुजी मी द्रुपदाला आणतो. हा आत्मविश्वास तुम्ही प्रगटही केला नाही, तो सार्थ त्याहून झालेला नाही. तुम्ही सगळ्यांची मदत असताना पळून मागे आलेले आहात. आणि हा तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी कमी असलेला माणूस तिथे जाऊन तो बेड्या घालून त्यांनी द्रुपदाला आणलाय. बरं, हिस्ट्री आहे. पण इतकं करूनही आपल्याला जर वाटत असेल तर नाही, तरी कर्णावर अन्याय झालेला आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्याला अधिकार आहे, तो मी हिरावून घेऊ शकत नाही. तेव्हा द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला सुद्धा तो पराभूत झाला आहे, द्रुपदाच्या वेळेलाही पराभूत झाला आहे, आणि पुढे अज्ञातवासामध्ये विराटाच्या युद्धातही तो पराभूत झाला आहे. अज्ञातवासामध्ये सगळे पांडव विराट नावाच्या राजाकडे राहत होते. पांडवांना प्रगट करण्यासाठी कौरवांनी विराटाच्या सैन्यावर आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये हे सगळे कवच कुंडलधारी होते. आता या आक्रमणात तर कृपाचार्य, भीष्माचार्य पण होते. या आक्रमणामध्ये द्रोणाचार्य पण सहभागी झाले होते काही कारण नसताना. तर द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन, दुःशासन एवढ्या सेनापतींचं सैन्य अर्जुनाने हटवलं. मग कवच कुंडल असताना तुम्ही कुठला विजय मिळवला होता अर्जुनापुढे? बरं, ते काढून घ्या असं अर्जुन म्हटलाच नव्हता. ते इंद्राने त्याच्या अखत्यारीमध्ये केलेले उद्योग आहेत. हे इंद्रा, त्याचं कुंडल काढून घे बरं, नाही तर मला विजय मिळणार नाही. असं काही कधी झालेलं नाही आयुष्यात. अर्जुनाची अपेक्षाच नाही. तो असताना 4 वेळा विजयी झालेला अर्जुन आहे. तो कशाला या गोष्टीची मागणी करेल? बरं असो, एवढ्यावर काम भागत नाही आहे महाराज. अजून 2-3 प्रसंग असे विचित्र राहत आहेत की ते सांगणं आवश्यक आहे.
आपल्याकडून आपल्याला अर्जुनाची काही मखलाशी करायची नाही आणि कर्णाची निंदा करायची नाही. कथा करायचं काम काय आहे, ही कथा सांगणे. आता याच्यात एवढं सगळं ऐकूनही अन्याय झाला हेच मान्य करायचं असेल तर हो म्हणा, मला काय हरकत आहे. आपण आग्रह नाही करू शकत. तेव्हा हे जे सततचं रडणं आहे त्याचं, माझ्यावर अन्याय झाला, कवच कुंडल काढून घेतलं, माझा पराभव झाला, पण असताना मी विजयी झालो का, हा स्वाध्याय न करता. बरं मेल्या, तू 12 वर्षाचे 2 वनवास पांडवांनी भोगले, भिक्षा मागून जगत होते, तेव्हा ती सगळी 24 वर्ष तू राज्यावर होतास, पंचपक्वान्न खात होतास. मग दुःखाचा हिशोब केला तर तुझ्यापेक्षा लाखपटीनं दुःख ज्यांनी भोगलं, तुम्हाला पांडवांचंच कौतुक आहे. तरी 24 वर्ष वनवास भोगले, तू 24 दिवस नाही भोगलेस. बरं 24 वर्ष वनवास भोगून भीमानी किमान बकासुरासारखा एक जनतेला त्रास देणारा राक्षस मारला, तरी तुम्ही राज्यावर असताना एक आतंकवादी मारल्याचा हिस्ट्री दाखवा. फक्त 5 वर्ष मी आमदार आहे, या पलीकडे हिस्ट्री काय आहे? कुठला बकासूर मारला आत्तापर्यंत? उगापला बोललं की त्रास होतो, पण आपली शपथ आहे त्रास होईल असं आपण काही बोलायचं नाही. उगाताला तर सांगायचं पण बोलायचं नाही. पण फार महत्त्वाचा आपला मुद्दा आहे. ही पद्धत नाही ना. तुमचे हात जरासंधाला मारायला कोणी धरले होते? कीचकाला मारायला तुमचे हात कोणी धरले होते? तुम्ही जर त्याच्यापेक्षा पराक्रमी आहात आणि ही माणसं सातत्याने समाजावरती अन्याय करतायत, तर चला मी यांचा पत्ता शोधून काढीन, मी याचा खात्मा करेन, मी जम्मूतल्या यांचा पत्ता शोधून काढीन, मी त्यांचा कारण मी प्रधानपदावर आहे ना, मी राजा आहे, मी जर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री योगी म्हणून आहे, चल इथं अड्डा आहे का शोधून काढतो, संपवतो. इथं अड्डा आहे का, ह्यांचा अड्डा काढून शोधणं संपूर्ण नाही आहे, ह्यांचा शोध चाललाय. पांडव कुठं बसलेत? पांडव मरणात का? तुला काय करायचं आहे? तुला तुझं राज्य मिळालं आहे झॅम्प्या. तू हे राज्य अधिकाधिक जनकल्याणकारी कसं होईल असं काहीतरी हिशोब कर. आयुष्यभर फक्त पांडवांशी स्पर्धा करायची आणि नाही जमलं तर असूया, हे प्रकरण अवघड पडतं महाराज. अर्थात आता महाभारत तुम्ही सुधारू शकत नाही, पण किमान आपण आपल्याला सुधारू शकतो की आता मी करण्यासारखा रडत बसणार नाही, आपल्या दुःखाचे कोळसे उगाळत बसणार नाही. झालं, होऊन गेलं. आता याच्यापेक्षा ते अधिक चांगलं कसं होईल, लोककल्याणकारी कसं होईल याचं चिंतन मी करीन, त्याची कारवाई करण्याचा मी जास्त प्रयत्न करीन. एवढंच तुमच्या आमच्या हाती या सगळ्यामध्ये आहे. असो, म्हणजे विचार कसा उलटा करावा ते सांगतो की सावरकरांना 50 वर्ष शिक्षा ठोठावली आणि अशा वेळेला माणसं म्हटली, सावरकरांचं जीवन तसं पहिल्यापासून म्हणाल तसं बऱ्यापैकी धार्मिकतेमध्ये उपासनेत गेलेलं. इथे गोदावरीच्या तीर्थस्नानाच्या फायद्यापासून ते स्वतः योगशास्त्राचे अत्यंत अभ्यासक आहेत. माणसं हे म्हणतात, काय उपयोग तुमच्या धार्मिकतेचा? आली का नाही 50 वर्ष शिक्षा? आता ही 50 वर्ष शिक्षा ठोठवली ह्यासाठी लढायचं, पण अंदमानात जाऊन त्यांनी इतकं कायद्यांचा सुधार करून दाखवला की त्यांना 10 वर्षातच परत भारतात आणलं. पुढची 40 वर्षाची शिक्षा रद्द झाली. आता कशावर चर्चा जास्त करायची? मला 50 वर्ष झालं, हे ह्याच्यात रडायचं का माझी 40 वर्षाची रद्द झाली ह्याच्यासाठी रडायचं? आणि ते स्वतःच्या जन्मठेपमध्ये सांगताना असं सांगतात, मला जन्मठेप झाली बरं झालं का, म्हणजे मला ते विश्व पाहता आलं, मला त्या लोकांना देशभक्त करता आलं. नाही तर लंडनमध्ये आलेल्या श्रीमंतांनाच मी फक्त चांगलं करू शकत होतो. सामान्य गुन्हे करून जे कैदी जातात त्यांना मी कधी भेटणार होतो? म्हणजे माझी भेट त्यांची पण व्हावी अशी देवाची इच्छा होती, म्हणूनच मला शिक्षा झाली. दुःखाचं कसं सोनं करावं, दुःखाची कौतुकं करण्यापेक्षा ह्या मोठ्या माणसांकडनं शिकावं. नाही तर जन्मभर फक्त एवढंच, आम्हाला असा त्रास झाला हो, आम्हाला तसा त्रास झाला हो, हे सतत म्हणत बसलात हो, म्हणून पुढे नाही आलात हो. हा त्रास मला झाला मान्य आहे, पण मी असा मोठा होईन की अशा तऱ्हेनं काम करणाऱ्या दुसऱ्या कोणालाही हा त्रास होणार नाही, एवढा मोठा होऊन
या सगळ्यांना मी हात देईन, अशा तऱ्हेची वृत्ती असावी लागते. पण एका छोट्याशा नकारासाठी एखाद्या स्त्रीची अशी विटंबना व्हावी, अशी इच्छा अशी आमच्या मनात होऊ नये. मग ती स्त्री असो नाही तर कोणी असो. मला नाही म्हटला का कंडक्टर एस टीत जागा नाही म्हणून, मला हाकललं का कंडक्टरच्या तांगड्याच तुटल्या पाहिजेत, नको ना अशी इच्छा करू. त्याची पण काही असह्यता असू शकते. तेव्हा यापेक्षा आपण दुसरं काहीतरी चांगला व्यवस्था करू. आणि छोट्या छोट्या गोष्टी या ज्या दुःखाच्या भोगायला लागतात ना, ते दुसऱ्यामुळे नव्हे आपल्यामुळेच असतात. कशा, तो विषय थोडासा विषय उद्याचा करूया. पण संप्रत पुन्हा एकदा दुर्योधनाची अशी किंवा कर्णाबद्दल असं सांगितल्याबद्दल मला कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघटनेने कुठलेही पैसे दिलेले नाहीत. आणि व्यासांचं खरं सांगितल्याबद्दल पैसे सोडा, कीर्तनं गेली आहेत माझी, तुम्ही फार खरं बोलता म्हणून. काय सत्यमेव जयते राष्ट्रामध्ये आपले बुवाचा सन्मान आहे बघा. खरं बोलतो म्हणून मला बंद करतात ते. कादंबरी सांगा, पाय घड्या घालतो, जाऊ दे, काय असेल ते असो. पण आपण सत्याचा शोध घ्यावा, सत्य अधिकाधिक मांडायचा प्रयत्न करावा. याही उपर त्याचं मत आहे ना त्याच्यापाशी. आपला प्रसिद्ध दृष्टांत आहे की नाही, एक राजा होता, त्याच्याकडं पोपट होता. राजा काय म्हटलं मंत्र्याला, हा पोपट मेला असं जो सांगेल त्याला मी फाशी देईन, काळजी घ्या. मग सगळ्यांनी एवढी काळजी घेतली की दिवसातनं 4-4 आंघोळी घातल्या, म्हणून ते मेलच ते. आता सांगायचं कसं, सांगेल तो फाशी राहणार. म्हणून मग मंत्री म्हणाले, महाराज तुमचा पोपट काही योगासनं करतो का हो? का बरं, बघा ना कसा पडलाय, असा सूर्याकडे बघून शवासनात आहे, चोर अशी वाचलेली आहे. राजा आला धावत, त्याला लक्षात आलं असं कधीच पोपट नसतो. हे मंत्र्या, अरे योगासन कुठलं, मेलाय तो, तुम्ही म्हणा पांडुरंग. आपण काही म्हणायचं नाही, हे चांगलं आहे का वाईट आहे, हे आहे एवढं सांगितलं. आता हे चांगलं झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे का वाईट झालं म्हणायचं आहे, अधिकार तुमचा. फक्त विवेक तसा केला पाहिजे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाही. विचारी मना तुची शोधोनी पाही. मनात्वाची रे पूर्वसंचित मनात्वाची रे पूर्वसंचित तया सारखे भोगणे प्राप्त झाले. तया सारखे भोगणे प्राप्त झाले. तया सारखे भोगणे